ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आपण 6वे प्रकरण पाहत होतो, ज्यामधल्या 15 ओव्या आपण पूर्ण केल्या होत्या. या 6व्या अध्यायाचं नाव आहे कारण देह निरसन. जे ज्ञानमार्गाचे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा अध्याय आहे असं मी सांगितलं होतं. कारण जागृती आणि स्वप्न याच्या 2 अवस्था आपल्याला माहीत आहेत. त्या कशा अज्ञानामधूनच निघतात. आपण झोपेतनं उठल्यानंतर जे पाहतो ते तेवढंच अज्ञान आहे जेवढं अज्ञान आपण झोपेत असताना आपल्याला स्वप्न पडतं. आता हे जाणीव नेणीवेचं किंवा ज्ञान अज्ञानाचं थोडंसं क्लिष्ट असं प्रकरण आहे, थोडंसं क्लिष्ट असं ज्ञान आहे. पण आपण एकाग्र करून जर ऐकलं, 2-4 वेळा ऐकलं तर आपल्याला समजू शकेल. शेवटी हे ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे परमात्म्याचंच प्रत्यक्ष वर्णन आहे किंवा ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे. आपण अथर्वशीर्षात श्री गणेशाच्या अथर्वशीर्षामध्ये वाचतो, गणेशाला त्वम ज्ञानमयो विज्ञानमयो असी असं म्हटलेलं आहे की तूच ज्ञानमय आहेस आणि तूच विज्ञान आहेस. आणि या पूर्वीच्या प्रकरणावरती निरूपण करताना आपण पाहिलं की तो भगवंत ज्ञानमयच आहे. तर भगवंताला समजावून घ्यायचं असेल, त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल, त्याची पूर्ण कृपा आपल्याला पाहिजे असेल भगवंताची, थोडे कष्ट होतील, पण हे आपण समजावून घ्यायला पाहिजे. पण बहुतेक लोकांना फार लवकर याचा कंटाळा येतो. काही लोक कानावरच हे सर्व घेत नाहीत, आवडतच नाही, मुळात आवडत नाही. एवढं अज्ञान घोर असतं, एवढा त्या मायेचा पगडा, अज्ञानाचा पगडा मनावर एवढा घोर असतो की तिथे ज्ञानाची किरणं मेंदूमध्ये शिरूच शकत नाही. त्यांना तिटकारा येतो. नाही आवडत लोकांना, सामान्य लोकांना ज्ञानाच्या गोष्टी नाही आवडत किंवा पर्यायाने परमात्म्याच्या देखील गोष्टी आवडत नाहीत.
मग त्यांना काय आवडतं? लोकांना भागवत आवडतं, भागवत पुराण. कारण कथा मागून कथा, कथा मागून कथा, कथा मागून कथा, आणि त्याही चमत्कारिक कथा. तासन तास नुसती करमणूक, आणि त्यात थोडा देवाची नावं, देवाचा भाव, त्याच्यामुळे थोडी सात्विकता पण असते. फार आवडते लोकांना. लोकांना रामायणाच्या कथा आवडतात, रामकथा आवडतात. रामायणाचा कार्यक्रम असला, हजारोंच्या संख्येत लोक तिथे जातात. भागवताला हजारोच्या संख्येत जातात. नाहीतर मग असे कार्यक्रम असतात, भजन कीर्तन, लोकांना आवडतात. आणि आजकाल काही लोक सुंदरकांड वगैरे काय काय करतात माहित नाही. आपल्या मराठी माणसं तर हे करत नव्हते, पण आजकाल करायला लागलेत. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांना किंवा कर्मेंद्रियांना आपण काही ईश्वरासाठी करतो आहे, काही ऐकतो आहे, काही पाहतो आहे, काही हातापायाने काही पूजापाठ करतो आहे, तीर्थयात्रा करतो आहे, असं काही जर असलं तर मी काहीतरी केलं देवासाठी असं वाटतं. पोथ्या वाचल्या तर वाटतं मी देवासाठी करतो. जशा रामायणातल्या गोष्टी, भागवतातल्या गोष्टी, महाभारतातल्या गोष्टी, आणि गुरुचरित्र देखील काय आहे? गुरुच्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी ऐकून ठीक आहे, ज्या काही लोकांना काही सांसारिक अडचणी असतील त्या कदाचित त्या दूर होत असतील, ज्या अर्थी ग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये लिहिलंय ते होत असतील, पण ते काही परमात्म्याचं ज्ञान नाही आहे. परमात्म्याचं ज्ञान कठीणच आहे. कठीण कोणासाठी आहे? जो पूर्ण सांसारिक गोष्टींमध्ये आकंठ बुडालेला आहे, त्याच्यासाठी कठीण आहे. आमच्या खपती महाराजांकडे देखील खूप लोक यायचे. माझ्यासमोर हजारो लोक आलेले. फार कमी लोक टिकले, नाही टिकले. बाबा काय बोलायचे त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि जे काही थोडे बहुत टिकले ते फक्त बाबांनी कोणाची कामं करून दिली, किंवा बाबांना लोक पूज्य आहे असं समजत होते, किंवा बाबांची थोडी महती होती, ते लोक टिकले. पण कोणी एवढ्या ज्ञानी संताजवळ राहून खपटी बाबांसारख्या कोणाला ज्ञान वगैरे शिकायची बाबांकडून इच्छाही नाही झाली. तर ही पर्वणी आहे, ही संधी आहे. हे जे आपण प्रवचन मालिका सर्वांनी सुरू केलेली आहे, आपण आपल्या सुगवेच्या सदस्यांसाठी, उपनिषद असं म्हणतात की याचे 2 शब्द जरी कानावरनं गेलेत तरी अत्यंत पुण्यकारक आहेत. लक्षावधी वेळा देवाचं नाव घेणं जेवढं पुण्यकारक नसेल, तेवढ्या इथल्या 2 ओव्यांचा अर्थ समजून घेणं जास्ती पुण्यकारक आहे. शेवटी सांसारिक वस्तू मिळणं हे काही पुण्याचं फल नाही आहे. पुण्याचं फल हे ईश्वराची प्राप्ती आहे.
आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी जर पुण्य करायचं असेल तर ईश्वराचं ज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. मी त्या पुस्तकात लिहिलं आहे आणि आमचे कप्ती महाराजही सांगायचे. महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये एक कडवं आहे म्हणायचे, लोपले ज्ञान जगी. आमच्या आता 5-7 पिढ्या आमची मनोवृत्ती एवढी सुखलोलूप झालेली आहे की आम्हाला नाही एवढं डोक्याला ताण देणं ईश्वराच्या बाबतीमध्ये आवडत. कारण ज्ञान म्हटलं का थोडा ताण डोक्याला आला नाही आवडत आम्हाला. आम्हाला फक्त मनोरंजन पाहिजे की ज्या मनोरंजनाचा थोड्या वेळ नक्कीच आनंद आहे, पण खूप वेळपर्यंत त्याचे विपरीत परिणामच आहेत. पण तो विषय आपण नंतर पाहू. आता 15व्या ओळीपासून पुढे, काल 15 ओव्या पूर्ण झाल्या होत्या, तोच विषय पुढे आणखी 3-4 ओव्या आहेत या अध्यायाच्या, ते पाहू आपण. 15वी ओवी जी पूर्ण केली होती परवा ती अशी आहे, ते नेणीवची आहे जाणीव, परी धरिला विपरीत भाव, आप आपण आठव अज्ञान वशे. आता हे झोपेमध्ये हा तुम्ही थोडक्यात याचं तत्व समजून घ्या, पटकन समजेल. हे शब्द जरी क्लिष्ट वाटतात तरी अर्थ सोपा आहे. आता इथे कवींना किंवा इथे ज्ञान हे सांगायचं आहे की अहो बघा, तुम्हाला हे जग दिसतं ना, स्वतः दिसता, कुटुंब दिसतं, तुमचे व्यवहार दिसतात, जग दिसतं, जगाचं ज्ञान होतं. हे केव्हा होतं? झोपेतनं उठल्यावर होतं. त्याचप्रमाणे झोपेतनं एकदा उठलो तर हे जग दिसतं. कधी कधी झोपेतनं एकदा उठलो तर स्वप्न दिसतं. म्हणजे मूळ स्थिती जी आहे ती झोपेचीच आहे. आणि त्या झोपेतनं कधी कधी ज्ञान दिसतं, झोपेतनं कधी कधी विश्व दिसतं, जग दिसतं, आणि झोपेतनं कधी उठलो तर कधी स्वप्न दिसतं. झोपेतलं विश्व पाहणारा तोच आहे आणि झोपेतनं उठतो आणि स्वप्न पाहायला लागतो तोच आहे. दोन्ही सारखंच आहे. फक्त जागृतीमध्ये एक समानता आहे, एक धागा आहे होणाऱ्या घटनांचा, आणि स्वप्नामध्ये एकतर अवधी कमी आहे आणि स्वप्नात कंटिन्युइटी नाही आहे. म्हणजे आजचं स्वप्न उद्या कंटिन्यू होईल असं नाही आहे. जागृतीमध्ये आज जे दिसतं ते उद्या असे 1-2 फक्त फरक आहेत, पण आहे दोघांची उत्पत्ती जी आहे स्वप्नाची आणि जागृतीची अज्ञानामधनंच आहे, झोपेमधनंच आहे. आणि झोप म्हणजे गडद अज्ञान, असं वरच्या आपण 14व्या ओळीमध्ये वाचलं होतं. परी जाणीव दोहींची एक, ते आपण या करी निश्चेक, तेव्हा सुषुप्ती अवस्था देख अज्ञान गडद. या अज्ञान अशा स्थितीमधनं जे आहे, आणि हे दोन भाव निर्माण होतात. एक तर जग निर्माण होतं, नाहीतर स्वप्नातलं दुसरं एक विश्व निर्माण होतं.
हे आपण लक्षात घ्या, आणि हे खरं आहे, हे कोणी सहज समजण्यासारखं आहे. आता आपण हे पाहिलं होतं की खरं जर पाहिलं ते आता इथे कवी म्हणतायत, नेणीवची आहे जाणीव. हे जे आपल्याला काही कळत नाही झोपेमध्ये, खरं तर तीच जाणीव आहे. कशी? ती जाणीव एवढ्यासाठी आहे की त्यावेळेला आपण हा विषय परवा सांगितला होता की सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपण म्हणतो की मला सुखाची झोप लागली होती. याचा अर्थ असा की मी किंवा माझं जे स्वरूप आहे, मूळ रूप आहे, ते त्या झोपेचा आस्वाद घेत होतं. ते माझं मूळ स्वरूप जागं होतं तेव्हा, आणि खरं तर ती जाणीव स्थिती होती. परंतु ही झोप ही तमोगुणी असल्यामुळे आणि मला ते कळत नव्हतं. म्हणून इथे नेणीवची आहे जाणीव असं म्हटलं आहे की वास्तविक ही झोपच जी आहे ही जाणीव आहे, हे अज्ञानच जाणीव आहे असं इथं म्हटलं आहे. आता नेणीवची आहे जाणीव, परी धरीला विपरीत भाव, आपणा नाठव अज्ञान वशे. झोपेत जो आनंद घेतला झोपेचा, तो घेणारा मीच आहे. सुषुप्तीचा आनंद घेणारा, स्वप्न पाहणारा मीच आहे, आणि हे विश्व पाहणारा, जगाचे व्यवहार देखील करणारा मीच आहे. पण आता मी काय केलं की हे जे आता पहा, समाधीमध्ये, समाधी हे नाव आपण ऐकलं असेल, आमचे बाबा नेहमी समाधीमध्ये असायचे रोज, खपती बाबा. आता समाधीमध्ये आणि झोपेमध्ये असा फरक आहे की समाधीमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची, मी आहे याची सतत जाणीव असते समाधीमध्ये. आणि झोपेमध्ये मी आहे याची जाणीव मुळीच नसते. हात, पाय, मन आणि सगळं जे इंद्रिय आहेत आणि अंतःकरण आहे, हे सगळं डिफंक्ट झालं असतं, कार्य करीत नसतं कोणतंच. आणि म्हणून त्याला तमोगुणी म्हटलं आहे आणि अज्ञान म्हटलं आहे. आणि आता हे जाणून की ही झोप आहे, हे स्वप्न आहे, ही जागृती आहे, कोण आहे? ज्या तिन्ही अवस्थांना जाणणारा आहे हे ते जाणतो. नाही अशातली गोष्ट नाही, मी जाणतो आहे खरं म्हटलं तर. पण मग मी काय करतो? आपणा नाठव अज्ञानवशी आहे. अरे अज्ञानामुळे काय होतं माहिती आहे का? हे मी विसरूनच जातो की मी या तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे म्हणून. आणि मी काय करतो चूक माहिती आहे का? मी त्या झोपेतनं जे मला स्फुरण होतो आणि जग दिसायला लागतं तेच खरं आहे समजायला लागतो. स्वप्नावस्थेत असतो तेव्हा स्वप्नाला खरं समजतो, जागेपणी जे दृश्य दिसतं त्याला खरं समजतो, पण माझी मूळ स्थिती काय आहे? माझी मूळ स्थिती खरं तर झोपच आहे, असं या 15व्या ओळीमध्ये सांगायचं आहे. आणि 16व्या ओळीमध्ये असं म्हणतात, आपणा विसरली, मग प्रपंचाचा भास कल्पू लागली, मी जीव ही भुलली सुषुप्तीशी.
आपल्या जाणीवेबद्दल सांगतात. आता या जाणीवेनं काय केलं, या जाणीवेनी, जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञान असते ती, मी असल्याचं भान, मी असल्याचं भान म्हणजे मी असल्याचं ज्ञान किंवा जाणीव. जाणीवानी काय केलं की मी तिन्ही अवस्थांचा साक्षी, हे जे माझं मूळ रूप आहे हे मी विसरलो. मग प्रपंचाचा भास कल्पू लागली, आणि मी जे पाहायला लागलो जगाचं दृश्य, माझ्या आई वडिलांच्या पोटी मी जन्मलो, लहानाचा मोठा झालो, माझे मित्र, माझे दोस्त, माझे शिक्षण, मोठं झाल्यानंतर मी नोकरी केली, बिझनेस केला, मग नोकरी लागल्यानंतर बिझनेस केल्यानंतर लग्न केलं, मग मला मुलं झाले, माझे काका मामा मुलं मोठे व्हायला लागले, मग मी आणखी मोठा झालो, माझ्या मुलांची लग्न झालीत. तर हा जो सगळं, मग मला नातू झाले, मग माझं, तर हा जो सगळा प्रपंच आहे, हा प्रपंचाचा भास जो आहे, हा भासच जो आहे सत्य म्हणून मी कल्पना करायला लागलो, आणि माझं मूळ जो साक्षी रूप जे आहे माझं तिन्ही अवस्थांचं, ते मी विसरलो. आपणा विसरली, मग प्रपंचाचा भास कल्पू लागली, मी जीव हीच भुली सुषुप्तीशी. आणि झोपेतनं उठून मला काय वाटलं जाग आल्याबरोबर की मी जीवच आहे, मी सत्यच आहे, आणि हे माझं सगळे नातेवाईक आहेत, हे माझं घर आहे, दार आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, माझे संबंध आहेत, माझा हा व्यापार आहे, व्यवहार आहे, नोकऱ्या आहेत, जे काही माझं विश्व आहे, हे विश्व मी त्या सुषुप्तीतनं उठल्यानंतर, झोपेतनं उठल्यानंतर मी तयार केलं आहे. हा आभास मीच तयार केलेला आहे, आणि तोच मला खरा वाटायला लागला. आपणा विसरली, मग प्रपंचाचा भास कल्पू लागली, मी जीव हीच भुली सुषुप्तीसी. आता पुढे दोनच ओव्या राहिल्या, आपण पूर्ण आजचे दिवस करून घेऊ आणि हा अध्याय इथे संपवू. आता 17वी ओवी आहे. ते नेणी व जई फिटे, ते स्वयंभू रूप उमटे, जैसे किडाळ जलाची या पुढे शुद्ध राहे. इथे महाराज म्हणतायत, गुरु महाराज आपल्या शिष्याला सांगतायत, आणि कवीने लिहिलेला आहे की हा जो आपला अज्ञान झालेला आहे, कोणतं अज्ञान झालं की मी झोपेतनं उठलो आणि हे जग दिसायला लागलं आणि खरं वाटायला लागलं. खरा मी या तिन्ही अवस्था पाहणारा साक्षी आहे. स्वप्न, जागृती आणि झोपेचा तिन्हींचा साक्षी आहे. पण मला काय वाटायला लागलं की मी जीव आहे, मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. मग आपलं नाव, रूप आणि आपली विशेषणं जी आहेत ती मला वाटायला लागली, आणि अशी ती नेणीव म्हणजे अज्ञान तयार झालं. अज्ञानातनंच मी निर्माण झालो. हा जीव कुठून निर्माण झाला? त्या सुषुप्ती अज्ञानामधनं निर्माण झाला, किंवा त्या कारण रूपातनं जो आहे तो जीव निर्माण झाला. आणि ही जेव्हा नेणीव रूप फिटे, म्हणजे हे जेव्हा संपते, हे अज्ञान जेव्हा संपतं, तुम्ही हे परमामृत वाचलं, परमामृत कळलं तुम्हाला की काय होईल, तुमची नेणीव फिटून जाईल. गुरुची कृपा झाल्यानंतर तुमचं अज्ञान जाईल, आणि मग काय होईल, मग तुम्ही हे सगळं स्वप्न आणि जागृती वगैरे विसरून जाल, आणि स्वयंभू रूप तुमचं जे आहे, मूळ रूप. कोणतं मूळ रूप? हे साक्षी आत्मरूप तुमचं जे आहे, तुमचं स्वतःचं ईश्वर रूप आहे, परमात्म्याचं रूप आहे, ते तुमच्या समोर दिसायला लागेल. उमटे म्हणजे जाणवायला लागेल, दिसायला लागेल. कसे दिसायला लागेल? जैसे किडाळ जळाली या पुढे शुद्ध राहे. जसं सोनं वापरून वापरून त्यावरती थोडंसं हे जमतं, घाण त्याच्यावरती, सोन्यावरती जे आहे किंवा अशुद्धपणा जमलेला असतो, त्याला किडाळ म्हणतात. आणि ते सोनाराकडे गेलो की ते काय करतात की तुमची समजा अंगठी आहे, त्याच्यावरती घाण जमलेली आहे बरीचशी, तर त्याला किडाळ म्हणतात. ती त्या आगीमध्ये टाकून देतात.
त्या सोनाराच्या भट्टीमध्ये ती तुमची अंगठी टाकल्यानंतर काय होतं की त्याचं जी घाण आहे ती जळून, अशुद्धपणा काय होतो, जळून जातो आणि मग काय उरतं, शुद्ध सोनं राहतं. तसं ही नेणीव किंवा अज्ञान, तुम्हाला जे दुर्लक्ष तुम्ही करतायत, इट इज ए इग्नोरन्स. तुम्ही फक्त दुर्लक्ष करताय आणि काही नाही, तुम्ही अज्ञानी नाही आहे, तुम्ही जाणून बुजून अज्ञानी झालेले आहात. कारण तुम्हाला मजा येते या संसारामध्ये, संसारातच आनंद आहे असं तुम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि तुम्ही अज्ञानाचा स्वीकार केलेला आहे, मुळात अज्ञानी नाही आहे. तर हे एकदा अज्ञान गेलं का मग काय राहील, मग तुम्ही स्वयंभू रूपाने उमटाल. म्हणजे तुमचं रूप तुम्हाला कळेल, ईश्वर रूप, आणि तुम्हाला कळेल की ह्या जीवाचं आणि शिवाचं मिलन होईल. जीव आणि शिव एक होतील. जीवा शिवाची जडली समाधी, तुटला प्रपंच विटली उपाधी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, असं त्या शिवलीलामृतामध्ये म्हटलेलं आहे. त्या जीवाशिवाचं मिलन होईल आणि तुमचं जे आहे ती समाधी तुमची लागेल. समाधी म्हणजे तुम्ही झोपले डोळे बंद करून, त्याचं काय आवश्यक नाही. समाधी लागणे म्हणजे समाहित चित्त होणं. मग तुमचं चित्त समाहित होईल तुम्ही व्यवहारात असले तरी, ज्याला सहज समाधी म्हणतात. आणि शुद्ध रूप तुमचं जे आहे तुम्हालाच कळेल. आता ही शेवटची ओवी आहे 18वी, ती पूर्ण करू आणि आजचं प्रवचन संपवू. नेणीवे पासाव उगवता, अभिमान होय धरिता, तो प्राज्ञ हे व्यवस्था कारण देहाची. हा जो कारण देह तयार झालेला आहे, कारण देह म्हणजे काय ते आता यापूर्वी सांगितलं आहे की असं तो अज्ञानी, असं ते अज्ञान की ज्यातनं आपला स्थूल देह तयार होतो, सूक्ष्म देह, पहिले सूक्ष्म आणि मग स्थूल देह जो तयार होतो. तर हे दोन्ही देह ज्यापासून, ज्या अज्ञानातनं तयार होतात, आणि अज्ञान म्हणजे काय तर समजावून सांगितलं की ती झोपेसारखी अवस्था की ज्यात काही कळत नाही, त्या अवस्थेतनं हे दोन्ही देह तयार होतात. आणि म्हणजे नेणिवा पासव उगवता, अज्ञानातनं उगवतात. आणि अभिमान होय धरिता, झालं तो जन्म झाला, त्याचा जन्म झालाय अज्ञानामधनं. मात्र त्याला अहंकार आलाच. अहंकार म्हणजे मी असण्याचा भाव, त्याला अहंकार म्हणतात. मी देहाने अस्तित्वात आहे, हा देह माझा आहे आणि देहरूपाने मी अस्तित्वात आहे असं वाटणं म्हणजे अभिमान. आणि ते प्रत्येकाला वाटतं. आणि असा जो अभिमान धरला, ती अवस्था ही प्राज्ञ अवस्था आहे, कारण देहाची प्राज्ञ अवस्था आहे. म्हणूनच जे आहे याला प्रायः अज्ञ किंवा प्राज्ञ, तर असं कारण देहाची अवस्था सांगतात. तर पहिली जी आहे जागृतीची विश्व ही अवस्था, स्वप्नाची तेजस अवस्था, आणि ही कारण देवाची प्राज्ञ ही अवस्था. आणि आता कवीनी या तिन्ही अवस्था ज्या आहेत या अज्ञानामुळेच तयार झाले आहे आणि वास्तविक अज्ञान नाहीच आहे. ह्या अज्ञान फक्त दुर्लक्ष आहे, इट इज ए इग्नोरन्स. आणि अशा प्रकारे नेणिवे पासून उगवता, अभिमान होय धरिता, ते प्राज्ञ हे अवस्था कारण देहाची. तर असा हा कारण देह आहे. आणि हे तिन्ही देह वास्तविक जे आहे अस्तित्वात नाही आहेत, असं आता या अध्यायामध्ये सिद्ध केलं आहे कवींनी. आणि इथे हा अध्याय संपलेला आहे. तर आजचं आपलं प्रवचन इथे संपवूया. आशीर्वाद.